मकर राशी 25 मे ते 31 मे 2026 हा आठवडा जणू नियतीच्या गूढ पुस्तकातील एक महत्त्वाचे पान उघडणार आहे। रात्रीच्या शांत अंधारात जसा दूरवर एखादा दीप मंदपणे चमकत राहतो, तशीच एक अदृश्य आशा या आठवड्यात तुमच्या जीवनात जागी होईल। अनेक दिवसांपासून मनात दडलेले प्रश्न, अपूर्ण इच्छा आणि भविष्याबद्दलची अनामिक भीती या सर्वांवर आता ब्रह्मांड स्वतःचे संकेत देऊ लागेल। या आठवड्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला जाणवेल की काहीतरी बदलत आहे। बाहेरची परिस्थिती जरी पूर्वीसारखी दिसत असली तरी तुमच्या आतल्या ऊर्जेमध्ये मोठा बदल सुरू असेल। मकर राशीचे लोक सामान्यतः शांत, संयमी आणि जबाबदारीने वागणारे असतात। तुम्ही भावना मनात ठेवता, संघर्ष स्वतः झेलता आणि जगासमोर नेहमी मजबूत चेहरा दाखवता। पण या आठवड्यात विश्व तुम्हाला सांगत आहे, आता फक्त जगासाठी नाही तर स्वतःसाठीही जगायला शिका। गेल्या काही महिन्यात तुम्ही अनेक गोष्टी गमावल्यासारखे वाटले असेल। काही लोक दूर गेले, काही अपेक्षा तुटल्या, काही स्वप्ने अधांतरी राहिली। पण हे सर्व तुमच्या आयुष्याचा शेवट नव्हता, ती फक्त एका नवीन पर्वाची तयारी होती। कारण ब्रह्मांड जेव्हा एखाद्या व्यक्तीला मोठे यश द्यायचे ठरवते, तेव्हा आधी त्याला आतून मजबूत बनवते आणि तुम्ही आता त्या टप्प्यावर पोहोचत आहात। 25 मे पासून तुमच्या आयुष्यात अदृश्य बदलांची सुरुवात होईल। काही गोष्टी अचानक स्पष्ट होऊ लागतील, एखाद्या व्यक्तीचे खरे रूप समजेल, काही नात्यांमधील गोंधळ दूर होईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला स्वतःची खरी किंमत जाणवू लागेल। या आठवड्यात शनी ग्रहाची ऊर्जा तुमच्यावर विशेष प्रभाव टाकणार आहे। शनी हा तुमचा स्वामी ग्रह असल्यामुळे त्याचे संकेत तुमच्या जीवनात खोल परिणाम घडवतील। आतापर्यंत जे काम खूप संत गतीने चालले होते त्यात आता हालचाल दिसेल। तुमच्या मेहनतीचे फळ मिळायला सुरुवात होईल। विशेषतः जे लोक नोकरी, व्यवसाय किंवा आर्थिक स्थैर्यासाठी संघर्ष करत होते त्यांच्यासाठी हा आठवडा आशेचा किरण घेऊन येईल। करिअरच्या बाबतीत हा काळ खूप महत्त्वाचा आहे। ऑफिसमध्ये तुमच्या कामाची दखल घेतली जाईल। काही जणांना नवीन जबाबदारी मिळेल। सुरुवातीला ती कठीण वाटेल, पण हाच अनुभव पुढे मोठ्या यशाचे कारण ठरेल। व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन संपर्क, नवीन ग्राहक किंवा दूरच्या ठिकाणाहून फायदा होण्याचे संकेत आहेत। 28 मेच्या आसपास एखादी अचानक बातमी मिळू शकते जी तुमच्या भविष्यासाठी सकारात्मक ठरेल। काही लोकांसाठी हे नवीन कामाचे संकेत असतील, तर काहींसाठी आर्थिक लाभाचे। तुम्ही केलेल्या जुन्या मेहनतीचे परिणाम आता दिसू लागतील। आर्थिक बाबतीत हा आठवडा स्थैर्य देणारा आहे। अचानक मोठा पैसा मिळेल असे नाही, पण सुरक्षिततेची भावना वाढेल। काही खर्च कमी होतील, काही नवीन कमाईचे मार्ग दिसतील। विशेषतः दीर्घकालीन गुंतवणूक किंवा बचतीबद्दल विचार करणाऱ्यांसाठी हा योग्य काळ आहे। प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा भावनिक सत्य समोर आणेल। मकर राशीचे लोक प्रेमात खूप प्रामाणिक असतात, पण भावना व्यक्त करण्यात कमी पडतात। त्यामुळे अनेकदा तुमच्या मनातील प्रेम समोरच्याला पूर्णपणे जाणवत नाही। या आठवड्यात मात्र परिस्थिती बदलू शकते। एखादी व्यक्ती अचानक तुमच्याशी मन मोकळे करेल। काही गैरसमज दूर होतील। ज्यांचे नाते आधीपासून आहे त्यांच्यात विश्वास वाढेल। जोडीदारासोबत भविष्याबद्दल चर्चा होऊ शकते। काही लोकांसाठी लग्नाचे किंवा नातं अधिक गंभीर करण्याचे संकेत आहेत। अविवाहित लोकांच्या आयुष्यात एखादी शांत पण प्रभावी व्यक्ती येऊ शकते। हे आकर्षण फक्त बाह्य सौंदर्यावर आधारित नसेल, तर मनाशी जोडलेले असेल। मात्र विश्व तुम्हाला एक गोष्ट शिकवणार आहे, प्रत्येकाला वाचवण्याचा प्रयत्न करू नका। काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त धडा शिकवण्यासाठी येतात, कायम राहण्यासाठी नाही। त्यामुळे ज्या नात्यांमध्ये सतत मानसिक थकवा जाणवतो त्यापासून दूर जाण्याची ताकद ठेवा। कौटुंबिक वातावरणातही काही सकारात्मक घडामोडी दिसतील। घरातील एखादी चिंता कमी होईल। वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल। काहींना घराशी संबंधित नवीन योजना किंवा बदलाचा विचार येऊ शकतो। आरोग्याच्या बाबतीत शरीरापेक्षा मनाला विश्रांतीची गरज अधिक आहे। सतत विचार करणे, जबाबदाऱ्या मनात ठेवणे आणि स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे यामुळे मानसिक थकवा वाढू शकतो। त्यामुळे या आठवड्यात स्वतःसाठी थोडा वेळ काढा। शांत संगीत, प्रार्थना किंवा निसर्गात वेळ घालवल्यास मन स्थिर होईल। आध्यात्मिकदृष्ट्या हा काळ खूप खोल अनुभव देणार आहे। काही लोकांना वारंवार एकच संकेत दिसतील। एखादे स्वप्न, एखादी संख्या किंवा एखाद्या व्यक्तीची आठवण पुन्हा पुन्हा येऊ शकते। हे योगायोग नसतील, विश्व तुम्हाला योग्य दिशेने नेत आहे। मकर राशी 30 मे आणि 31 मे हे दिवस विशेष प्रभावशाली असतील। या दिवसात घेतलेले निर्णय पुढील अनेक महिन्यांवर परिणाम करू शकतात। त्यामुळे घाईत कोणताही निर्णय घेऊ नका। शांत मनाने विचार करा। तुमचे अंतर्मन तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल।
या आठवड्याचा शेवट एक वेगळीच जाणीव देईल. आतापर्यंत तुम्ही जे काही सहन केले त्याने तुम्हाला कमकुवत नाही तर अधिक मौल्यवान बनवले आहे. मकर राशीसाठी 25 मे ते 31 मे हा आठवडा कर्मफळ आणि दैवी संरक्षण यांचा अद्भुत संगम घेऊन येत आहे. अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या गोष्टींसाठी शांतपणे संघर्ष करत होतात, ज्या वेदना कुणालाही न सांगता मनात सहन करत होतात, त्या प्रत्येक गोष्टीची नोंद ब्रह्मांडाने घेतली आहे आणि आता वेळ आली आहे त्या शांत सहनशीलतेचे फळ मिळवण्याची. या आठवड्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला असे जाणवेल की काही लोकांचे वागणे अचानक बदलत आहे. जे लोक आधी तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच आता तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतील, कारण तुमच्या व्यक्तिमत्वाभोवती एक वेगळी ऊर्जा निर्माण होणार आहे. मकर राशीचे लोक सहसा कमी बोलतात, पण त्यांच्या शांततेत एक वेगळी ताकद असते आणि या आठवड्यात हीच ताकद तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरेल. विश्व तुम्हाला या काळात एक मोठा धडा शिकवणार आहे. स्वतःची किंमत सिद्ध करण्याची सतत संघर्ष करण्याची गरज नसते. योग्य वेळ आली की तुमची उपस्थितीच लोकांना तुमचे महत्त्व जाणवून देते. गेल्या काही महिन्यात तुम्हाला कदाचित असे वाटले असेल की तुमच्या मेहनतीला योग्य न्याय मिळत नाही. कितीही प्रयत्न केले तरी गोष्टी शेवटच्या क्षणी अडकतात. लोक समजून घेत नाहीत किंवा नशीब साथ देत नाही. पण आता ग्रहांची दिशा हळूहळू तुमच्या बाजूने वळू लागली आहे. विशेषतः या आठवड्यात अचानक बदल खूप महत्त्वाचे ठरतील. एखादी छोटी घटना तुमच्या विचारसरणीत मोठा बदल घडवेल. काही लोक अचानक तुमच्या आयुष्यातून दूर जातील, पण त्याच वेळी नवीन आणि अधिक सकारात्मक लोक जवळ येतील. विश्व आता तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा साफ करत आहे. करिअरच्या बाबतीत हा आठवडा खूप खोल परिणाम करणार आहे. काही मकर राशीच्या लोकांना अचानक स्वतःच्या कौशल्याची जाणीव होईल. आतापर्यंत जे काम तुम्ही फक्त जबाबदारी म्हणून करत होता त्यातच आता नवीन संधी दिसू लागतील. ऑफिसमध्ये तुमच्या शांत स्वभावामुळे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. वरिष्ठ तुमच्या निर्णय क्षमतेचे कौतुक करू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ हळूहळू वाढणाऱ्या यशाचा आहे. लगेच मोठा फायदा न दिसला तर या आठवड्यात सुरू झालेली गोष्ट पुढील काही महिन्यात मोठे रूप घेऊ शकते. त्यामुळे नवीन कल्पना किंवा संपर्क दुर्लक्षित करू नका. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा स्थिरता देणार आहे. काही जुन्या आर्थिक तणावातून आराम मिळेल. थांबलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. काहींना अचानक अतिरिक्त कमाईचा मार्ग मिळेल. मात्र या आठवड्यात विश्व तुम्हाला बचतीचे महत्त्वही शिकवेल. भावनेच्या भरात खर्च करणे टाळा. प्रेमाच्या बाबतीत हा काळ खूप वेगळा अनुभव देणार आहे. मकर राशीचे लोक प्रेमात खूप खोल असतात, पण ते सहज व्यक्त होत नाहीत. त्यामुळे अनेकदा समोरच्याला तुमच्या भावना पूर्णपणे समजत नाहीत. पण या आठवड्यात तुमच्या आयुष्यात अशी परिस्थिती येईल जिथे भावना लपवणे कठीण होईल. काही लोकांना अचानक एखाद्या व्यक्तीबद्दल तीव्र आकर्षण वाटू शकते. विशेष म्हणजे हे आकर्षण फक्त बाह्य स्वरूपामुळे नसून मानसिक आणि आत्मिक जोडणीमुळे असेल. ज्या नात्यांमध्ये अंतर आले होते त्यात पुन्हा संवाद सुरू होऊ शकतो. एखादा जुना मेसेज किंवा अचानक झालेली भेट मनात अनेक भावना जाग्या करेल. मात्र विश्व तुम्हाला एक महत्त्वाचा इशारा देत आहे. ज्या नात्यांमध्ये तुम्हाला सतत स्वतःला सिद्ध करावे लागते त्या नात्यांपासून सावध राहा, कारण या आठवड्यात तुमच्या आत्मसन्मानाची परीक्षा होऊ शकते. काही लोक पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करतील, पण आता तुम्ही आधीसारखे राहिलेले नाही. तुमच्यातील शांत शक्ती आता अधिक जागृत झाली आहे. कौटुंबिक वातावरणातही काही सकारात्मक क्षण येतील. घरात एखादी शुभ बातमी मिळू शकते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसोबत मनमोकळा संवाद होईल. विशेषतः आईच्या आशीर्वादामुळे किंवा वडीलधाऱ्यांच्या सल्ल्यामुळे एखादी अडचण सोपी होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा मानसिक विश्रांती खूप महत्त्वाची आहे. सतत जबाबदाऱ्या उचलताना तुम्ही स्वतःच्या भावना दुर्लक्षित करता. त्यामुळे शरीर थकण्यापेक्षा मन जास्त थकलेले असू शकते. या आठवड्यात स्वतःसाठी वेळ काढा. शांत जागी बसून स्वतःशी संवाद साधा. मकर राशी, या आठवड्याचा शेवट खूप आशादायक असेल. रविवारी मनात एक वेगळी शांतता जाणवेल. जणू इतके दिवस मनात सुरू असलेले वादळ आता हळूहळू शांत होत आहे. मकर राशीच्या लोकांनो, तुम्ही जितके शांत दिसता तितकेच तुमच्या आत्म्यात प्रचंड ताकद दडलेली आहे. नियतीने तुमच्यासाठी उशीर केला आहे, नकार नाही. कारण तुमच्या आयुष्यात येणारे यश सामान्य नसून दीर्घकाळ टिकणारे असणार आहे.